मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या पुलाचं उद्घाटन झालं। मृणाल गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय हार्डवेअर सर्वांनाच माहीत आहे, पण मृणाल ताईंची समाजवादाशी असलेली घनिष्ठ बांधिलकी, कार्यावरची निष्ठा याबाबत स्वतः बाळासाहेब ठाकरेही आदर करत। आता मृणालताई आणि बाळासाहेब दोघेही हयात नाहीत, पण त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी शिवसेनेनं या पुलाला मृणालताईंचं नाव दिलंय। एक गोष्ट नक्की की या उड्डाण पुलाला मृणालताईंचं नाव शिवसेनेकडनं सुचवलं गेलं आणि ते दिलं गेलं, याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मतभिन्नता जरी असली तरी कधीही मताची त्यांनी प्रतारणा केलेली नाही, अजिबात नाही। माझं मत लोकांना पटलं नसेल, नाही लोकांनी मानलं, हरकत नाही, पण मला पटतंय। लोकांसाठी जे आवश्यक आहे तेच माझं मत आहे, आणि ते आज जरी त्यांना पटलं नाही तरी उद्या त्यांना पटेल। पण केवळ लोक आज मानत नाही म्हणून मी दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री होते, आमदार होते, ही अशी मतांशी गद्दारी त्यांनी कधीही केली नाही, म्हणून मृणालताईंचं कौतुक हे आम्हाला विशेष आहे। लोकप्रतिनिधींनी आपल्या जीवनामध्ये कसं कार्य केलं पाहिजे, एका लोकप्रतिनिधीने समाजातल्या वंचितांचा आवाज कशा प्रकारे बनलं पाहिजे, समाजामध्ये ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना ते कसं मिळवून दिलं पाहिजे, हे जर कोणाकडनं शिकलं पाहिजे तर ते आम्ही देखील मृणालताईंकडनं शिकलं पाहिजे, याबद्दल दुमत असू शकत नाही। आणि म्हणून या मार्गाने जाताना किमान त्यांच्या त्या गुणाचा अंगीकार हा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करता आला पाहिजे। माझ्या आईचे आणि या सर्व मान्यवरांचे कदाचित वैचारिक मतभेद असतील, नवे होते, परंतु त्या मतभेदांच्या पलीकडेही जाऊन आईचं त्यांनी श्रेष्ठ कार्य ओळखलं आणि म्हणूनच आज या उड्डाण पुलाला नाव दिलं आणि त्यांना अशा प्रकारे आईला तिच्या समाजसेवेची एक पावती दिली, त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे। वॉटर लेडी म्हणजेच पाणीवाली बाई अशी मृणालताईंची ओळख होती। गोरेगाव आणि मृणालताईंचं जुनं नातं आहे। गोरेगावमध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी कितीतरी आंदोलनं केली। अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते त्यांच्या सहकारी होत्या। याच मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्वही केलंय। 1977 मध्ये त्या राज्याच्या विरोधी पक्षनेत्या होत्या, तर याच वर्षी त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या, तर इंदिरा गांधींचा पराभव झाला होता। म्हणून त्यावेळी पाणीवाली बाई दिल्ली में और दिल्ली वाली बाई पाणी में असं घोषवाक्य गाजलं होतं। गल्ली ते दिल्ली सर्वसामान्यांसाठी नेहमी संघर्ष करणाऱ्या मृणालताईंनी 2012 मध्ये अखेरचा श्वास घेतला। या पुलासाठी 254 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। गोरेगाव वासीय 7 वर्षापासून या पुलाच्या प्रतीक्षेत होते। 2.3 किलोमीटरचा चौपदरी मार्ग खुला होणार आहे। वैचारिक मतभेदाची दरी असूनही शिवसेनेनं मृणालताईंचं नाव देऊन राजकारणात एक अनुकरणीय असंच पाऊल टाकलंय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।